Hello students. In last lecture we have seen the macro definition directives. In today's lecture we are going to see the data control directives. That is, let us see what is data control directive. It is used to declare variable used in a communication of information between the program modules. जर एक म्हणजे मल्टिपल प्रोग्राम्स असतील आणि त्याच्यामधलं जर कम्युनिकेशन असेल, म्हणजे एखाद्या प्रोग्राममधला पार्ट आपण दुसऱ्या प्रोग्राममध्ये यूज करत असेल, तर त्यावेळेला आपल्याला काय लागतात, डेटा कंट्रोल डायरेक्टिव्स यूज करावे लागतात, जेणेकरून आपण दुसऱ्या प्रोग्राम म्हणजे दुसऱ्या कोडमधला काहीतरी पर्टिक्युलर डेटाला आपण ॲक्सेस करू शकेन इन अ रनिंग प्रोग्राम. देन ते कुठले डेटा कंट्रोल डायरेक्टिव्स आहेत बघा, पब्लिक, external, then PTR, that is pointer. Then let us see them one by one. पहिला डेटा कंट्रोल डायरेक्टिव्ह म्हणजे काय लक्षात आलं ना, इट इज यूज टू डिक्लेअर द व्हेरिएबल यूज्ड इन अ कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन द प्रोग्राम मॉड्यूल्स. डिफरंट प्रोग्राम मॉड्यूल्स आहेत आणि एकमेकांमध्ये जर काही कम्युनिकेशन होणार असेल तर ते कम्युनिकेशन आपण विथ द हेल्प ऑफ डेटा कंट्रोल डायरेक्टिव्ह अचीव करू शकतोय. देन लेट अस सी द फर्स्ट पॉईंट, दॅट इज पब्लिक. पब्लिक काय करणार आहे, असेंब्लरला तुमच्या सांगणार आहे की जो काही स्पेसिफाय केलेला व्हेरिएबल किंवा सेगमेंट आहे ते आपण ॲक्सेस करू शकतो इन अदर प्रोग्राम. जर तुम्ही एखादं व्हेरिएबल पब्लिक म्हणून डिक्लेअर केला तर ते काय होते, तुम्ही ते व्हेरिएबल कुठल्या दुसऱ्या प्रोग्राममध्ये सुद्धा प्रोग्राम मॉड्यूलमध्ये दुसऱ्या म्हणजे त्याला ॲक्सेस करू शकताय, त्याला कुठेही तुम्हाला ॲक्सेस मिळू शकतो जर तुम्ही त्याला ॲज अ पब्लिक म्हणून जर तुम्ही डिक्लेअर केला असेल तरच. Then it helps in managing the multiple program modules by sharing the global variable or procedure. म्हणजे हे हेल्प करते टू मॅनेजिंग द मल्टिपल प्रोग्राम मॉड्यूल्स. म्हणजे जे काय आपले मल्टिपल प्रोग्राम मॉड्यूल्स आहेत त्याच्यामधलं जे काय डेटा शेअरिंग आहे ते शेअरिंग करण्यासाठी आपल्याला ते हेल्प करते बाय शेअरिंग द ग्लोबल व्हेरिएबल्स अँड द प्रोसिजर. म्हणजे जे काय आपण ग्लोबली ॲज अ पब्लिक म्हणून जे काय व्हेरिएबल्स आणि प्रोसिजर डिक्लेअर केलं आहे त्यामधला डेटा शेअरिंगसाठी आपल्याला ते हेल्प करते. देन द व्हेरिएबल अँड प्रोसिजर टू बी शेअर्ड मस्ट बी डिक्लेअर्ड ॲज अ पब्लिक इन अ मॉड्यूल इन विच इट इज फिजिकली एक्झिस्ट. म्हणजे जो काही तुम्ही व्हेरिएबल किंवा जे काही तुम्ही तुमचा प्रोसिजर असणार आहे जी तुम्ही ॲज अ पब्लिक म्हणून डिक्लेअर करणार आहे त्याची जी डेफिनेशन आहे ती तुम्ही म्हणजे जिथं तुम्ही त्याची त्या व्हेरिएबलची डेफिनेशन जिथं तुम्ही दिली आहे किंवा त्या प्रोसिजरची डेफिनेशन तुम्ही कुठं दिली आहे ती जी डेफिनेशन दिली आहे तिथंच तुम्ही काय करायला पाहिजे, तो ॲज अ पब्लिक म्हणून डिक्लेअर करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्याला सगळीकडं ॲक्सेस मिळवू शकाल. लक्षात येत आहे, काय करायला पाहिजे, जिथं तुमच्या त्या व्हेरिएबलची प्रोसिजरची डेफिनेशन जिथं आहे तिथं तुम्हाला ते ॲज अ पब्लिक म्हणून डिक्लेअर करायला लागणार. मग त्याचं जनरल फॉर्मॅट कसं आहे बघा, पब्लिक व्हेरिएबल 1, व्हेरिएबल 2 अप टू व्हेरिएबल n. देन एक्झाम्पल बघा कसं आहे, पब्लिक हे झालं तुमचं काय कीवर्ड, त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नेम दिले तिथे वेगवेगळे MSG, दॅट इज मेसेज, नेम, नम. देन पब्लिक ॲरे, हे असं तुम्ही काय करू शकताय, डिक्लेअर करू शकताय. पब्लिक लक्षात आलं ना, एखादं जर व्हेरिएबल आणि एखादी प्रोसिजर तुम्हाला जर एका दुसऱ्या प्रोग्राम मॉड्यूलमध्ये आहे आणि जर तुम्हाला एखाद्या अदर प्रोग्राम मॉड्यूलमध्ये तुम्हाला त्याला ॲक्सेस पाहिजे असेल तर त्यावेळेला तुम्ही काय करणार, ते व्हेरिएबल किंवा प्रोसिजर ॲज अ पब्लिक म्हणून डिक्लेअर करणार, जेणेकरून तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळेल. आणि जिथं तुम्ही त्या व्हेरिएबलची प्रोसिजरची जिथं डेफिनेशन देत असतात तिथंच ते काय करायला पाहिजे, ॲज अ पब्लिक म्हणून डिक्लेअर करायला पाहिजे. देन पब्लिक हा काय झाला तुमचा कीवर्ड झाला. देन व्हेरिएबल 1, व्हेरिएबल 2 अप टू व्हेरिएबल n. आणि ह्याचे एक्झाम्पल्स पण आपण बघितलेत. देन द नेक्स्ट पार्ट इज दी एक्सटर्नल, EXTRN, दॅट इज एक्सटर्नल. नेक्स्ट डायरेक्टिव्ह काय आहे, एक्सटर्न, दॅट इज एक्सटर्नल. The directive external informs the assembler that the data items or label following the directive will be used in a
प्रोग्राम मॉड्यूल विच इज डिफाईन्ड इन अदर प्रोग्राम मॉड्यूल्स. म्हणजे जिथं जिथं एक्स्टर्न हा कीवर्ड यूज करून जिथे जिथे एखादा डेटा आयटम किंवा एखादी प्रोसिजर तुम्ही वापरली असेल तर त्यावेळेला काय इंडिकेट होतं आहे की हे जे व्हेरिएबल आहे, ही जी प्रोसिजर आहे, ही जी आपण इथं रन करायला लागलो आहे ती दुसऱ्या प्रोग्रॅममधली आहे, एक्स्टर्नल आहे ती, आणि तिला आपण इथं काय करायला लागलो आहे, रन करायला लागलो आहे. हे इंडिकेट करायचं काम कोणाचं, एक्स्टर्न, EXTRN. जर जनरल फॉर्मॅट बघा त्याचा कसं आहे. जर तुम्हाला व्हेरिएबलला रेफरन्स करायचं झालं तर कसं होणार, EXTRN व्हेरिएबल 1 नेम 1 म्हणजे व्हेरिएबल 1चं नाव आणि त्याचा टाईप, देन असं व्हेरिएबल 2 त्याचा टाईप म्हणजे व्हेरिएबल 1 कोलन रेफरन्स टाईप, व्हेरिएबल 2 कोलन रेफरन्स टाईप, प्रत्येक व्हेरिएबलचं नाव कोलन त्याचा टाईप असं आपण डिक्लेअर करत जाणार जेवढे काही व्हेरिएबल्स असतील तेवढे. दॅट इज व्हेरिएबल N कोलन रेफरन्स टाईप. लक्षात येते. देन प्रोसिजर रेफरन्स कसं करणार आहे आपण, एक्स्टर्न प्रोसिजरचं नाव देन कोलन नियर किंवा फार. म्हणजे एक्स्टर्नचं मिनिंग लक्षात आलं का तुम्हाला. आपण एखादा प्रोग्राम बघायला लागलो आणि त्याच्यामध्ये जर एक्स्टर्न काहीतरी एखादी व्हेरिएबल किंवा एखादी प्रोसिजर जर दिलेली असेल तर ते काय इंडिकेट करते की ही जी व्हेरिएबल, हे जे प्रोसिजर आपण इथं यूज करायला लागलो आहे ते काय आहे, ह्या प्रोग्रॅममधलं नाही आहे, दुसऱ्या प्रोग्राम मॉड्यूलमधलं आहे आणि ते आपण इथं यूज करायला लागलो आहे. हे इंडिकेट करायचं काम कोणाचं, एक्स्टर्न ह्या प्रोसिजरचं किंवा एक्स्टर्न ह्या असेंब्लरचं, डायरेक्टिव्ह असेंब्लरचं. देन नेक्स्ट काय बघूया, एक्झाम्पल बघूया आपण त्याचे. एक्स्टर्न हा काय झाला तुमचा कीवर्ड झाला. मेसेज हे काय झालं तुमचं व्हेरिएबलचं नेम झालं. त्याचा टाईप कुठला आहे बघा, बाईट. देन नेक्स्ट काय, व्हेरिएबल नेम, त्याचा टाईप काय आहे, वर्ड. देन थर्ड व्हेरिएबल काय आहे, नम, आणि त्याचा टाईप काय आहे, बाईट. लक्षात येते कसं डिक्लेअर करायचं, एक्स्टर्न हे कीवर्ड, देन जे काही व्हेरिएबलचं नाव असेल ते कोलन त्याचा टाईप, देन नेक्स्ट व्हेरिएबलचं नेम कोलन त्याचा टाईप, देन नेक्स्ट व्हेरिएबलचं नेम देन कोलन त्याचा टाईप. अशा फॉर्मॅटमध्ये हे व्हेरिएबलचं आपण डिक्लेरेशन देणार आहे. देन नेक्स्ट काय आहे, एक्स्टर्न डिस्प्ले कोलन नियर. म्हणजे एक्स्टर्न हा काय झाला तुमचा कीवर्ड, डिस्प्ले काय झालं प्रोसिजरचं नेम झालं, कोलन नियर म्हणजे काय झालं तुमचं त्याचा टाईप झाला. देन एक्स्टर्न हा कीवर्ड, डिस्प्ले हा तुमचं प्रोसिजरचं नेम झालं, कोलन फार हे तुमचं त्याचा टाईप झाला. देन द लास्ट पॉईंट इज दी PTR, दॅट इज पॉइंटर. द पॉइंटर कशासाठी यूज करतोय बघा, यूज्ड टू इंडिकेट द टाईप ऑफ द मेमरी ॲक्सेस, दॅट इज बाईट ऑर वर्ड ऑर डी वर्ड. म्हणजे आपण कुठल्या टाईपचं मेमरी ॲक्सेस करायला लागलो हे इंडिकेट करण्यासाठी काय आहे, बाईट, वर्ड किंवा डी वर्ड हा म्हणजे मेमरी बाईट आहे का वर्ड आहे का डी वर्डचं मेमरी आपण ॲक्सेस करणार आहे हे दाखवायचं काम कोणाचं, पॉइंटरचं आहे. For instance, if the assembler encounters the instruction like increment SI, it will not be able to decide whether to code for byte increment or word increment. म्हणजे जर increment SI ही जर इन्स्ट्रक्शन आली तर असेंब्लरला कळत नाही की आपल्याला बाईट इन्क्रीमेंट करायचे आहे का टोटल वर्ड इन्क्रीमेंट करायचं आहे. मग अशा सिच्युएशन्समध्ये काय करणार, ती सिच्युएशन्स जर सॉल्व करायची झाली तर आपण PTR दॅट इज पॉइंटर डायरेक्टिव्ह यूज करणार आहे तिथं. दॅट इज इन्क्रीमेंट बाईट PTR SI. हे काय करणार आहे, तुमचं जे काय SI आहे ते काय करणार आहे, बाईटने इन्क्रीमेंट करणार आहे. जर इन्क्रीमेंट वर्ड PTR SI असं आलं तर तुमचं जो SI आहे तो वर्डनी काय होणार आहे, इन्क्रीमेंट होणार आहे. लक्षात येते. म्हणजे थोड्या काही इन्स्ट्रक्शन्समध्ये आपल्याला असा प्रॉब्लेम आपण फेस करतोय की तिथं आपल्याला समजत नाही की आपल्याला म्हणजे किती मेमरी लोकेशनशी डील करायचं आहे, म्हणजे बाईटशी डील करायचं आहे, वर्डशी करायचं आहे, डबल वर्डशी करायचं आहे, कशाशी डील करायचं आहे हे लक्षात येत नाही. त्यावेळेला काय होते, पॉइंटर हेल्पफुल होते. आणि हे एक एक्झाम्पल झालं. जर इन्क्रीमेंट SI INC SI असं दिलं तर तुमच्या असेंब्लरला कळतच नाही की बाईट इन्क्रीमेंट करायचं आहे काय वर्ड इन्क्रीमेंट करायचं आहे. मग हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करायचा झाला तर आपण काय करतोय, PTR हा डायरेक्टिव्ह यूज करतोय. INC बाईट PTR SI. म्हणजे जर
इन्क्रीमेंट बाईट जर असं तुम्ही वापरला तर SI जो आहे तो बाईटनी इन्क्रीमेंट होणार आहे, आणि जर वर्ड वापरला तर तुमचा काय होणार आहे, वर्डनी इन्क्रीमेंट होणार आहे. The next, it is used to override the type of declaration of the variable. That is, if a variable is declared as a word, it can be accessed as a byte. म्हणजे जर तुम्ही एखादं व्हेरिएबल वर्ड म्हणून डिक्लेअर केला असला तर ते ॲज अ बाईट म्हणून पण वापरू शकताय. मग त्याला परत त्याचं डिक्लेरेशन द्यायची काही गरज नसते. देन एक्झाम्पल बघा, इन्क्रीमेंट बाईट PTR-DI, ॲड AL बाईट PTR num. हां, लक्ष देते कसं आहे त्याचं. जे काही तुमची इन्स्ट्रक्शन असणार आहे ती इन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर ते कुठलं टाईप आहे तो टाईप, त्याचं व्हेरिएबलचं नाव. नाही, PTR हा कीवर्ड आणि ते कुठलं तुमचं कशावर ऑपरेशन करायचं आहे ते व्हेरिएबल. PTR बघा, आज आपण काय काय बघितलं. पहिला कीवर्ड होता पब्लिक. पब्लिक म्हणजे काय, जर तुम्ही आधी एखादी व्हेरिएबल किंवा एखादी प्रोसिजर जर डिक्लेअर केली ॲज अ पब्लिक म्हणून, तर ती प्रोसिजर किंवा ते व्हेरिएबल तुम्ही दुसऱ्या प्रोग्राममध्ये सुद्धा काय करू शकता, यूज करू शकताय. देन नेक्स्ट पार्ट काय होता, एक्सटर्न. एक्सटर्न हा कीवर्ड काय दाखवणार आहे, जे काही व्हेरिएबल आणि प्रोसिजर तुम्ही आता सध्या रेफरन्स करायला लागलाय ते व्हेरिएबल किंवा प्रोसिजर दुसऱ्या प्रोग्राम मॉड्यूलमधली आहे हे इंडिकेट करत आहे. आणि PTR कशासाठी आहे, किती नंबर ऑफ मेमरी आपल्याला ॲक्सेस करायचे, दॅट इज बाईट, वर्ड और डी वर्ड, हे दाखवते कोण, PTR. देन टुडे वी विल स्टॉप हिअर. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी the next directive type. Then thank you.